कन्या राशी 30 तारखेनंतर ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 11 घटना घडणारच, ऐकून फुटेल घाम. कन्या राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो साधा नाही. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या 11 घटना आता एकामागोमाग एक घडू लागणार आहे आणि त्यांना थांबवण्याची ताकद कुणाकडेही नाही. तुम्ही नेहमी शांतपणे निरीक्षण करणारे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारे आणि जबाबदारी पेलणारे आहात. बराच काळ तुम्ही मेहनत घेतली, तपशील सांभाळले, चुका सुधारल्या, पण स्वतःच्या भावनांना मागे ठेवलं. आता नियती तुमच्यासाठी मोठी हालचाल करणार आहे. काही नात्यांमध्ये सत्य उघड होईल, आर्थिक बाबतीत अनपेक्षित बदल दिसतील, करिअरमध्ये अचानक संधी मिळेल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो पुढील अनेक वर्षांचा मार्ग ठरवेल. तुम्हाला वाटेल की सगळं वेगाने घडतंय, पण हे सगळं तुमच्या संयम आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे, कारण पुढचे दिवस तुमच्या आयुष्याला नवं वळण देणार आहे. आता घटना क्रमांक 1, अडकलेलं काम पूर्ण होणार आणि प्रयत्नांना यश मिळणार. कन्या राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली मोठी घटना म्हणजे बराच काळ अडकलेलं काम अचानक पूर्ण होणं. तुम्ही स्वभावाने परफेक्ट आहात. प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि बिनचूक व्हावी यासाठी तुम्ही खूप मेहनत करता. पण काही कामं अशी होती जी तुमच्या हातात असूनही वारंवार पुढे ढकलली जात होती. फाईल्स थांबली, कागदपत्रात अडथळा आला, वरिष्ठांकडून उत्तर उशिरा मिळालं किंवा एखादा व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला. आता परिस्थिती अचानक बदलणार आहे. एखादा फोन, ईमेल, सही किंवा महत्त्वाची मंजुरी मिळेल आणि जे काम महिनेभर थांबले होते ते पुढे सरकेल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांची प्रतीक्षा अचानक कशी संपली. ही घटना फक्त काम पूर्ण होण्यापुरती नाही, तर ती तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागं करेल. कन्या राशी, तुम्ही अनेकदा स्वतःवरच जास्त कठोर असता. मी अजून चांगलं करू शकलो असतो असं म्हणत स्वतःलाच दोष देता. पण आता तुम्हाला कळेल की तुमची मेहनत वाया गेलेली नाही. विश्व तुमचं सातत्याने फळ देत आहे. ही पहिली घटना तुमच्यासाठी एक संकेत आहे. आता गोष्टी तुमच्या नियंत्रणात येऊ लागतील. फक्त एक गोष्ट ठेवा, संधी आल्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका. योग्य क्षणी ठाम निर्णय घ्या, कारण हीच सुरुवात तुमच्या पुढील मोठ्या यशाची चावी ठरू शकते. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता घटना क्रमांक 2, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि अनपेक्षित लाभ. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत एक सकारात्मक वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही खर्चाचे काटेकोर नियोजन करत होतात, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत होतात, पण तरीही काही अनपेक्षित खर्च, थांबलेले पेमेंट किंवा आर्थिक ताण हा तुमच्या मनावर दबाव टाकत होते. तुम्ही कोणाकडे हात पसरवला नाही, शांतपणे परिस्थिती सांभाळली आणि आता त्यात संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. एखादी अडकलेली रक्कम परत मिळू शकते, बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळू शकतो, फ्रीलान्स किंवा साईड इन्कम देखील सुरू होऊ शकतो, किंवा एखादी जुनी गुंतवणूक अचानक चांगला परतावा देऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना नवीन कामाची ऑफर, पगारवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक फायदा होण्याची देखील शक्यता आहे. सुरुवातीला ही रक्कम लहान वाटेल, पण ती तुमच्या आत्मविश्वासाला मोठा आधार देईल. मात्र लक्षात ठेवा, हा काळ फक्त पैसा येण्याचा नाही, तर आर्थिक शिस्त अधिक मजबूत करण्याचा आहे. तुम्ही बचत, विमा, SIP, कर्जफेड व दीर्घकालीन गुंतवणुकीचा गंभीरपणे विचार कराल. कन्या राशीची खासियत म्हणजे नियोजन. त्यामुळे योग्य निर्णय घेतला तर पुढील काही महिने आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सुरक्षित ठरू शकतात. ही दुसरी घटना तुम्हाला सांगते, तुमचा हिशोबी स्वभाव आणि संयम आता फळ देतो. पैशांचा प्रवाह हळूहळू वाढेल आणि तुम्ही अधिकच आत्मनिर्भर होणार आहात. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तिसरी घटना, नात्यांमध्ये सत्य समोर येणार, मनाला स्पष्टता मिळणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने निरीक्षण करणारे आहात. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देता. बराच काळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात शंका होती, काहीतरी बरोबर नाही असं जाणवत होतं, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती पाहत होतात. आता वेळ अशी येईल की सत्य स्वतः तुमच्यासमोर उघड होईल. एखादं बोललेलं वाक्य, एखादी चूक किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती, यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की कोण खरं आहे आणि कोण फक्त दिखावा करत होतं.
काही नाती अधिक मजबूत होतील कारण तिथे प्रामाणिकपणा सिद्ध होईल, पण काही नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं कारण तुम्ही आता तडजोड करण्याच्या मोडमध्ये नसाल. ही घटना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडी कठीण असू शकते. तुम्ही मनाने संवेदनशील आहात पण बाहेरून शांत दिसतात, आतून मात्र खूप विचार करता. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल, नातं सुधारण्यासाठी संवाद साधायचा की स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी अंतर ठेवायचं. कन्या राशी ही तिसरी घटना तुमच्या मनाला स्पष्टता देणारी आहे. तुम्ही आता लोकांना त्यांच्या खऱ्या रूपात स्वीकाराल आणि जिथे गरज असेल तिथे ठाम भूमिका घ्याल, कारण तुमच्यासाठी नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वाभिमान गमावून नातं टिकवणं नाही. आता घटना क्रमांक 4, करिअरमध्ये मोठा बदल आणि जबाबदारीची नवी पायरी. कन्या राशी, आता तुमच्या करिअरच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट येणार आहे. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, इतरांच्या कामाला परिपूर्ण केलं, पण तुमचं नाव पुढे फारसं आलं नाही. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखादा वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेईल, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल आणि अचानक बढती, पगारवाढ किंवा नवीन जॉब ऑफर मिळू शकते. ही संधी सुरुवातीला थोडी ताण देणारी असेल कारण जबाबदारी वाढेल, अपेक्षा वाढतील आणि तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली जाईल. पण लक्षात ठेवा, तुम्हीच जबाबदारीसाठी योग्य आहात, म्हणूनच ती जबाबदारी तुमच्याकडे आली आहे. कन्या राशीची ताकद म्हणजे विश्लेषण, शिस्त आणि नियोजन, त्यामुळे तुम्ही ही नवीन पायरी व्यवस्थित पार कराल. काहींसाठी हा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा साईड प्रोजेक्ट मोठा करण्याचा काळ असेल, तर काहींसाठी परदेशी संधी किंवा वेगळ्या शहरात काम करण्याची वेळ येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त आत्मसंशय करू नका. मी तयार आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा, पण उत्तर आहे हो, तुम्ही तयार आहात. ही चौथी घटना तुमच्या करिअरचा पाया मजबूत करणार आहे. आता तुमची ओळख फक्त मेहनती कर्मचारी म्हणून नाही, तर नेतृत्व करू शकणारे व्यक्ती म्हणून देखील होणार आहे. घटना क्रमांक 5, तुमच्या घरगुती वातावरणात बदल आणि मनःशांतीची सुरुवात. कन्या राशी, आता तुमच्या घर परिवाराच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. बराच काळ तुम्ही घरातील जबाबदाऱ्या शांतपणे सांभाळत होतात, प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत होतात, पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करत होतात. घरात एखादा ताण, गैरसमज किंवा न बोललेला राग वातावरणात होता. आता त्या सगळ्यांचा शेवट होण्याची वेळ आली आहे. एखादी मन मोकळी चर्चा होईल, जुने गैरसमज दूर होतील किंवा एखादी शुभवार्ता घरात आनंद घेऊन येईल. लग्नाची बातमी, नवीन सदस्याचे आगमन, घर खरेदी किंवा बदल किंवा कुटुंबातील एखाद्याचे यश. तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक होत आहे. काही कन्या राशीच्या लोकांसाठी हा स्थलांतराचा योग असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मोठा बदल. सुरुवातीला थोडी धावपळ होईल, पण शेवटी हा बदल मनःशांती देणारा ठरेल. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला शिकाल. घरात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याचा ताण कमी कराल, थोडं सैल सोडाल, थोडं हसाल आणि स्वतःलाही विश्रांती द्याल. ही 5वी घटना तुमच्या मनाला स्थैर्य देणारी आहे, कारण कन्या राशीसाठी घर म्हणजे सुरक्षितता आणि आता त्या सुरक्षिततेत पुन्हा आनंद आणि समाधान परत येणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. घटना क्रमांक 6, आरोग्य आणि मानसिक संतुलनात मोठा बदल. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने काळजी घेणारे आहात, पण इतरांची. स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करता. छोट्या तक्रारी, थकवा, झोप न लागणं, पचनाचे त्रास, ताणतणाव हे सर्व संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते, पण आता वेळ नाही असं म्हणत तुम्ही ते पुढे ढकलत राहिलात. आता एखादी घटना तुम्हाला थांबवेल. कदाचित डॉक्टरांचा सल्ला, एखादा रिपोर्ट किंवा अचानक आलेला थकवा तुम्हाला जाणीव करून देईल की शरीर आणि मन दोन्हीला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. ही घटना घाबरवण्यासाठी नाही, तर सुधारवण्यासाठी आहे. तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीत बदल कराल, आहार सुधारा, नियमित चालणं किंवा योग सुरू कराल, झोपेची वेळ ठरवाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक शांततेकडे लक्ष द्याल. जास्त विचार करणं, प्रत्येक गोष्टीचा ओव्हर ॲनालिसिस करणं हे कमी करण्याचा प्रयत्न कराल. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कन्या राशी, ही 6वी घटना तुम्हाला शिकवेल की परिपूर्णतेच्या मागे धावताना स्वतःला हरवू नका. निरोगी शरीर आणि शांत मन हेच तुमचं खरं बळ आहे. आता तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचा ठाम निर्णय घ्याल आणि हा निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुम्हाला आर्थिक मजबूत बनवेल. घटना क्रमांक 7, लपलेली प्रतिमा समोर येणार, नावाला खरी ओळख मिळणार.
कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमची लपलेली प्रतिभा आणि कौशल्य लोकांसमोर स्पष्टपणे दिसू लागेल. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, इतरांच्या चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, योजना तयार केल्या, पण श्रेय मात्र दुसऱ्यांना मिळालं. तुम्ही त्याबद्दल फार गोंधळ घातला नाही, कारण तुमचा स्वभावच शांत आणि कामावर लक्ष केंद्रित करणारा आहे. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखादा प्रोजेक्ट, एखाद्या सादरीकरणाची संधी, लेखन, अध्यापन, व्यवस्थापन किंवा विश्लेषण कौशल्य यापैकी काहीतरी तुमचे विशेष कौशल्य लोकांच्या नजरेत येईल. वरिष्ठ, सहकारी किंवा समाजातील लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. ही व्यक्ती खरोखर सक्षम आहे हे मान्य केलं जाईल. काही कन्या राशीसाठी हा काळ सोशल मीडियावर, सार्वजनिक मंचावर किंवा समाजात ओळख मिळवण्याचा असेल. तुमचं ज्ञान, तुमची बोलण्याची पद्धत किंवा तुमची कामातील अचूकता लोकांना प्रभावित करेल. मात्र लक्षात ठेवा, आत्मसंशय सोडा. मी पुरेसा किंवा पुरेशी चांगली आहे का, हा प्रश्न आता बाजूला ठेवा. ही 7वी घटना तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. तुम्ही फक्त मेहनती नाही तर प्रभावशाली आहात हे तुम्हाला स्वतःला जाणवेल. आता तुमचं नाव आदराने घेतलं जाईल आणि लोक तुमच्याकडून मार्गदर्शन मागतील. कन्या राशी, तुमची वेळ आली आहे. शांतपणे केलेल्या परिश्रमाचं फळ आता प्रकाशात चमकणार आहे. घटना क्रमांक 8, शत्रूंचे डाव उधळले जाणार, सत्य तुमच्या बाजूने उभं राहणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे गुप्त विरोधक आणि पाठीमागे बोलणारे लोक स्वतः उघडे पडतील. तुम्ही स्वभावाने शांत, निरीक्षण करणारे आणि थेट संघर्ष टाळणारे आहात. त्यामुळे अनेकदा काही लोकांनी तुमच्या संयमाचा, तुमच्या याचा गैरफायदा घेतला. तुमच्या कामात अडथळे आणले, चुकीच्या अफवा पसरवल्या किंवा तुमच्या प्रगतीवर मत्सर केला. तुम्हाला सगळं जाणवत होतं, पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतात. आता ती योग्य वेळ आली आहे. एखादी चूक त्यांच्याकडून होईल, एखादं गुपित बाहेर येईल किंवा एखादी वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्ती सत्य ओळखेल. तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची, आक्रमक होण्याची गरज ही भासणार नाही. परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने फिरेल. ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमची बाजू समजून घेतील. काहींसाठी हा प्रसंग ऑफिस पॉलिटिक्सशी संबंधित असेल, तर काहींसाठी कौटुंबिक गैरसमजाशी, तर काहींसाठी आर्थिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये विजयाच्या रूपात दिसेल. विशेष म्हणजे हा विजय सुडाचा नसून न्यायाचा असेल. तुम्ही शांतपणे, प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहिलात आणि आता त्याचं संरक्षण विश्व करत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रू पराभूत झाले तरी अहंकार वाढू देऊ नका. तुमची ताकद म्हणजे संयम, विश्लेषण आणि सत्य. ही 8वी घटना तुम्हाला हादरवेल की वेळेवर मिळालेला न्याय सर्वात मोठा असतो. कन्या राशी, आता स्पष्ट आहे की तुमच्या विरोधात उभे राहणारे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि तुम्ही अधिक मजबूत होऊन पुढे जाल. घटना क्रमांक 9, अचानक बदल, प्रवास किंवा नवीन संधीचा दरवाजा उघडणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित हालचाल होणार आहे. तुम्ही स्वभावाने नियोजन करणारे आहात. प्रत्येक गोष्ट आधी ठरवून, विचार करून पाऊल टाकता. पण 9वी घटना अशी असेल की तुमच्या प्लॅनपेक्षा वेगळी असेल. अचानक प्रवास, नवीन ठिकाणी जाण्याची वेळ, ट्रान्सफर, परदेशी संधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट, हे सगळं अचानक घडू शकतं. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल, कारण तुम्हाला स्थिरता आवडते, पण हाच बदल तुमच्यासाठी नवं दार उघडणारा आहे. त्या प्रवासात किंवा त्या नवीन संधीमुळे तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल, एखादी माहिती मिळेल किंवा एखादा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय पुढील काही वर्षांचा मार्ग ठरवू शकतो. काही कन्या राशींसाठी हा आध्यात्मिक प्रवास असेल, एखाद्या धार्मिक स्थळाला जाणं, मनशांतीसाठी विश्रांती घेणं, आणि काहींसाठी हा करिअरशी संबंधित असेल, इंटरव्ह्यू, मोठी मीटिंग किंवा नवीन व्यवसायाची संधी. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल सुरुवातीला अस्वस्थ करतो, पण तुमची विश्लेषण क्षमता आणि शांत विचार करण्याची ताकद तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ही 9वी घटना तुम्हाला तुमच्या आरामाच्या चौकटीबाहेर काढेल आणि तिथेच तुमची खरी प्रगती सुरू होईल. कन्या राशी, आता हालचाल सुरू होणार आहे. तयार राहा, कारण का बदल तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन पान उघडणार आहे. घटना क्रमांक 10, मोठा निर्णय, आयुष्याची दिशा बदलणारा क्षण. कन्या राशी, आता तुमच्यासमोर एक असा निर्णय उभा राहणार आहे जो टाळणं शक्य नाही. बराच काळ तुम्ही एखाद्या गोष्टींबद्दल विचार करत होतात. नोकरी बदलायची का, व्यवसाय सुरू करायचा का, नात्यात पुढे जायचं का शहर बदलायचं. तुम्ही प्रत्येक बाजू तपासली, फायदे तोटे मोजले, पण अंतिम पाऊल उचललं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय घ्यावाच लागेल. हा क्षण थोडा तणावपूर्ण असेल, कारण तुम्हाला परिपूर्ण पर्याय हवा असतो. पण लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक निर्णय 100% खात्रीचा नसतो. काही वेळा विश्वास ठेवून उडी घ्यावी लागते.
तुमचं विश्लेषण कौशल्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, पण जास्त विचार करून संधी गमावू नका. काहींसाठी आर्थिक निर्णय असेल, गुंतवणूक, घर खरेदी, कर्जफेड. काहींसाठी हा करिअरमध्ये मोठा बदलही असेल, बढती स्वीकारणं, नवीन जबाबदारी घेणं. आणि काहींसाठी हा वैयक्तिक असेल, जसे की लग्न, साखरपुडा, एखादं नातं संपवण्याचा ठाम निर्णय. ही 10वी घटना तुमच्यातील भीती काढून टाकेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही आशेपेक्षा अधिक मजबूत आहात. एखादा निर्णय घेतला की मागे वळून पाहणार नाही. कन्या राशी, हा क्षण तुमच्या आयुष्याला नवं वळण देणारा आहे. तुमचं भविष्य आता तुमच्या हातात आहे आणि योग्य पाऊल उचललं तर पुढील अध्याय अधिक यशस्वी, स्थिर आणि समाधानकारक ठरेल. घटना क्रमांक 11, कर्मफळाचा परिपाक, नवजीवन चक्र सुरू. कन्या राशी, 11वी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे कर्मफळाचा स्पष्ट परिणाम. बराच काळ तुम्ही न बोलता सहन केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तपशील सांभाळले, इतरांना मदत केली, पण स्वतःसाठी फारसं काही मागितलं नाही. आता विश्व तुमच्या त्या शांत परिश्रमाचा हिशोब चुकता करणार आहे. जे पेरलं ते उगवेल आणि यावेळी फळ ठोस दिसणार आणि समाधान देणारं असेल. काहींसाठी ही दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ध्येयाची पूर्तता असेल, तर काहींसाठी मोठ्या अडचणींचा कायमचा शेवट असेल, तर काहींसाठी आत्मसन्मान परत मिळवण्याचा क्षण असेल. ज्या लोकांनी तुमची किंमत कमी केली होती तेच आता तुमचं महत्त्व ओळखतील. पण हा क्षण सुडाचा नाही, हा क्षण अंतर्मनाच्या शांततेचा आहे. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संघर्षाने तुम्हाला अधिक सक्षम आणि अधिक शहाणं आणि अधिक स्थिर बनवलं. ही घटना आध्यात्मिक पातळीवरही बदल घडवेल. तुम्ही स्वतःकडे अधिक दयाळूपणे पाहाल, परिपूर्णतेच्या अतिधावपडीपासून थोडं दूर जाल आणि पुरेसं आहे असं म्हणायचं ध्येय मिळवाल. काही कन्या राशींसाठी मार्गदर्शक गुरु किंवा प्रेरणादायी अनुभव आयुष्यात प्रवेश करू शकतो, जो पुढील वाटचालीची दिशा देईल. कन्या राशी, 11वी घटना म्हणजे नव्या जीवनचक्राची सुरुवात. आता तुम्ही फक्त चुका दुरुस्त करणारे नाहीत, तर स्वतःचं भविष्य घडवणारे व्हाल. तुमचे निर्णय ठाम असतील, तुमचं मन स्पष्ट असेल आणि तुमच्या उपस्थितीत स्थैर्य जाणवेल. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय अधिक प्रकाशमान, अधिक स्थिर आणि अधिक समाधान देणारा ठरणार आहे. कन्या राशी, या 11 घटना या साध्या नाहीत, त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणाऱ्या आहेत. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपमान, यामागे थांबलेली संधी मोठं कारण असतं. विश्व तुम्हाला थांबवत नव्हतं, ते तुम्हाला तयार करत होतं आणि आता वेळ आली आहे हे फळ मिळण्याची. लक्षात ठेवा, तुमची ताकद आहे, तुमचं निरीक्षण हेच तुमचं शस्त्र आहे आणि तुमची प्रामाणिकता हेच तुमचं भाग्य आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं यश पाहून थक्क होतील. पण एक गोष्ट विसरू नका, अहंकार नाही तर कृतज्ञता ठेवा, कारण जिथे नम्रता असते तिथे यश हे कायमस्वरूपी टिकतं. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये 3 वेळा लिहा जय माता दी आणि विश्वास ठेवा, पुढील दिवस तुमच्यासाठी नवं पर्व सुरू करणार आहे. त्यासाठी तयार राहा, कारण आता तुमचा काळ हा सुरू झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.